नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंग मध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बीएडला घेऊन अनेक विषयासंदर्भात चर्चा करीत असतो आणि त्या चर्चेला घेऊन अनेक जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची सुद्धा आपण उत्तरे देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज रोजी जे काही कॉलेज ऑप्शन्स आणि एडिट करण्याचा जो कालावधी आहे तो आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे 6 तारखेपासून सुरू झालेली ही प्रोसिजर 9/10/2023 पर्यंत सुरू राहिलेली आहे. अर्थात आजचा हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची एडिटिंग करायची असेल किंवा कॉलेज ऑप्शन्स भरायचे असेल, आज या सर्वांना एक शेवटची संधी म्हणून या दिवसाची तिसऱ्या राऊंडसाठीची शेवटची संधी म्हणून ही या ठिकाणी राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कॅप रजिस्ट्रेशन सुरू झाली, त्यानंतर तो कॅप रजिस्ट्रेशन मूळतः पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी होता आणि दुसरा आणि पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिला प्रेफरन्स आणि मिळालेला होता त्याच विद्यार्थ्यांना किंवा एखादं कॉलेज अलॉट झालेलं होतं तर सेकंड राऊंडमध्ये सुद्धा त्याच विद्यार्थ्यांना तेच कॉलेज त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. मात्र पहिला प्रेफरन्स ज्या विद्यार्थ्यांना मिळालेला होता त्यांना पुन्हा एकदा सेकंड राऊंडमध्ये कोणतंही कॉलेज अलॉट झाले नाही आणि अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा कॉलेज ऑप्शन्स भरण्यासाठी एक प्रकारे अडचणींचा सामना त्या ठिकाणी करावा लागला किंवा काही जणांना तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही. आता तिसऱ्या राऊंडमध्ये संधी कोणाला देण्यात आलेली नाही? ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळूनही ज्यांनी घेतलेलं नाही, पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा मिळालेलं होतं आणि सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तेच कॉलेज किंवा इतर पर्याय कॉलेज त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. मग अशा विद्यार्थ्यांना सुद्धा तिसऱ्या राऊंडमध्ये संधी देण्यात आलेली नाही. याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः कॉलेज ऑप्शन्स भरून सुद्धा जर ते कॉलेज निवडत नसेल तर इतर विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी होत असतं. हाच विचार ग्राह्य धरून सीईटी सेलने तिसऱ्या राऊंडमध्ये अशा विद्यार्थ्यांना जे काही संधी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा ज्यांना कुठेच कॉलेज मिळालं नाही तर एक न्यायदर्शी भूमिका जर आपण विचार केली तर अशा सर्व विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये जे एंट्री आहे, शिवाय जे काही कॉलेज अलॉट होतील तर त्या अलॉट झालेल्या कॉलेजनुसार सुद्धा त्यांना त्या ठिकाणी संधी किंवा कॉलेज त्या ठिकाणी मिळणार आहे. असे अनेक विद्यार्थी आहे की जे आजही पश्चाताप करीत आहे की त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा त्यांना मिळालेलं होतं, दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा दुसरं सेकंड चॉईस त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं होतं. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रकारे कॉलेज मिळूनही त्यांनी ते घेतलेलं नाही, एक प्रकारे त्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आता संधी नाही. त्यामुळे असे अनेक विद्यार्थी आहेत की ते आता पश्चाताप व्यक्त करत आहेत की खरोखरच ही संधी आपण प्राप्त करायला हवी होती. मात्र विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही कॉलेज ऑप्शन्स देता किंवा कॉलेज त्या ठिकाणी भरताय तेव्हा काळजीपूर्वक ते कॉलेज ऑप्शन्स त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या ऍप्लिकेशन कोणत्याही दृष्टिकोनातून एक प्रकारे आपल्याला संधी जी आहे ती त्या ठिकाणी जाणार नाही. आता 9 तारखेपर्यंत आपण लास्ट डेट असल्यामुळे एक प्रकारे आपण एडिट त्या ठिकाणी करू शकतो. समजा होऊ शकतं की काही डॉक्युमेंट्स आपले एरर त्या ठिकाणी असू शकतं, कन्व्हर्जन सर्टिफिकेटच्या संदर्भात असू शकतं किंवा ईडब्ल्यूएचच्या संदर्भात असू शकतं किंवा नॉन क्रिमिलियरच्या संदर्भात असू शकतं किंवा व्हॅलिडिटीच्या संदर्भात असू शकतं. अशा अनेक ज्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्याला जर एडिटिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी एडिट आपल्याला करता येऊ शकतं. मात्र हा एक मुद्दा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही की या तिसऱ्या राऊंडपर्यंत जर म्हणजे सेकंड राऊंडचा शेवटचा दिवस त्या ठिकाणी संपलेला आहे आणि नियम असा होता की तुमचे जे काही डॉक्युमेंट एरर असतील जे तुम्ही रिसिप्टवर भरलेले आहे तर ते डॉक्युमेंटची फुलफिलमेंट आता सेकंड राऊंडच्या शेवटच्या डेटपर्यंत करणं अपेक्षित होतं. अशा अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे किंवा काही डॉक्युमेंट रिसिप्टवर त्यांनी दिलेलं आहे. आता त्यांना ओरिजिनल जे आहे ते सबमिट करणं या ठिकाणी गरजेचं होतं. आता एक प्रकारे एक मेसेज विद्यार्थ्यांना दिला जातोय की जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी जमा केली नाही तर तुमचं सेकंड राऊंडमध्ये किंवा फर्स्ट राऊंडमध्ये झालेलं ऍडमिशन सुद्धा कॅन्सल होता येऊ शकतं किंवा होतं आणि त्यानंतर तुम्हाला जर डॉक्युमेंट नसल्यामुळं ओपनमध्ये कन्वर्ट जर व्हायचं असेल तर तुमच्या कॉलेज लॉग इन आयडी मध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की ओपन म्हणजे कन्वर्ट टू ओपन कॅटेगरी म्हणून आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला कॅटेगरीमधून ओपन त्या ठिकाणी करता येतो. हा एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो, जे काही मला अनेक सिस्टीममधून ते दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्पेशलायझेशन किंवा सब्जेक्ट टाकताना तुमचा स्पेशलायझेशन जो काही असेल तो त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. कारण स्पेशलायझेशनमध्ये जे काही सब्जेक्ट त्या ठिकाणी येतात त्या सब्जेक्टच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या कोट्यामधून ऍडमिशन द्यायचं आहे हे ठरत असतं. बऱ्याच वेळेस असं होतं की काही कॉलेजेसमध्ये जर तुमची मेथॉडॉलॉजी नसली तर जेव्हा तुम्ही कॉलेज ऑप्शन्स भरता तेव्हा ती कॉलेजेस त्या ठिकाणी येत नाही. आता हे कॉलेजेस काय येत नाही? कारण तुम्ही निवडलेला सब्जेक्ट जो आहे, तुम्ही निवडलेला विषय जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला प्रेफरन्सला राहत नाही. जेव्हा आपण सेट मेथड हा ऑप्शन्स त्या ठिकाणी देतो त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी येत नाही. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेणं अपेक्षित आहे की जो समजा आपला सायन्स असेल तर सायन्समध्ये स्पेशलायझेशन काय होतं त्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे किंवा एखादा सोशल सायन्स असेल तर त्यामध्ये स्पेशलायझेशन काय होतं या गोष्टी त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे, जेणेकरून सेट मेथडच्या म्हणजे शेवटच्या ऑप्शनमध्ये जेव्हा सगळ्या प्रोसिजर झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मेथड सेट करण्यासाठी काही संधी त्या ठिकाणी दिली जाते. जर असं होत असेल की तुमचा सब्जेक्टच मॅच एखाद्या महाविद्यालयाशी होत नसेल ज्याचं ऑप्शन तुम्ही दिलेला आहे मग त्यावेळेस तुमची कॉलेजची लिस्ट त्या ठिकाणी दिसत नाही. मग आपण त्या ठिकाणी त्रागा करतो की आम्हाला कॉलेज ऑप्शन्स जे आहे ते भरता येत नाही. मात्र ही तांत्रिक बाजू जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. एक थोडासा शेड्यूलचा जर आपण विचार केला
तर 6 ते 9 तारखेपर्यंत आपण आजच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण कॉलेज ऑप्शन्स भरू शकतो. 11 तारखेला पुन्हा एकदा अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे, म्हणजे 11/10/2023 रोजी. त्यानंतर जे काही आपल्याला अडचणी असतील अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला सगळ्या त्रुटी काय आहे ते आपल्याला कळतं. आणि आपल्या नावापुढं जर काही चेंजेस असेल, काही बदल असेल, काही डॉक्युमेंट त्रुटी असेल, तर ती 11 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत म्हणजे 12/10/2023 पर्यंत ह्या सगळ्या आपण दूर करू शकतो. आता अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागली, त्यानंतर आपण त्रुटी किंवा ग्रीव्हन्सेस आपण दूर केले. आता खरं जातो आपण फायनल मेरिट लिस्टकडे, आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 14/10/2023 ला लागणार आहे. आता 14/10/2023 ला फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कॉलेज अलॉटमेंट जे आहे विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर मेसेज येणारा जो आहे तो जाणार आहे 16/10/2023 रोजी. आता 16/10/2023 रोजी जर कॉलेज अलॉट झालं, कॉलेज दिलं गेलं, तर कॉलेजवर जायचं जो तारीख आहे ती 16 पासून तर 18 तारखेपर्यंत, म्हणजे केवळ 3 दिवसाच्या आतमध्ये आपला तिसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेजेस मिळालेलं आहे त्या कॉलेजेसमध्ये जाऊन आपल्याला ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यासाठी डॉक्युमेंट करणं गरजेचं आहे, आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून आपले तिसरं राऊंड जे आहे ते त्या ठिकाणी एंड होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच विषयांना घेऊन किंवा असे अनेक प्रश्न असतील ते जर तुम्हाला पडत असतील तर तुम्ही युट्यूबवर जाणं गरजेचं आहे, आणि युट्यूबवर गेल्यानंतर तुमचा जो प्रश्न असेल तो अगदी छोट्या कमी शब्दामध्ये मांडून फक्त कला भारती आर्ट ऑफ टीचिंग हा शब्द टाईप करा. कला भारती आर्ट ऑफ टीचिंगच्या व्हिडिओजमध्ये जेवढे व्हिडिओज असतील तुमच्या समस्यांना घेऊन ते एकाच रेषेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. फक्त अगोदर प्रश्न टाईप करणं गरजेचं आहे, आणि त्यानंतर चॅनलचं नाव, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी अनेक प्रश्न मिळत राहतील. तुमचा प्रश्न आणि कला भारती चॅनल एवढं जरी टाईप केलं तरी तुमच्या अनेक प्रश्नांची व्हिडिओज त्या ठिकाणी येतील. समजा काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप संदर्भात माहिती हवी असेल, काही विद्यार्थ्यांना कॉलेज ऑप्शन्स फॉर्मच्या संदर्भात माहिती हवी असेल, काहींना मेथड्सच्या संदर्भात माहिती हवी असेल, किंवा काहींना मेथड चेंजेस करता येतात का या संदर्भात माहिती असेल, अशा किंवा अनेक जे प्रश्न असेल त्या प्रश्नांना घेऊन जर आपण युट्यूबवर सर्च केलं तर एक प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या माहिती होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पहिला राऊंड संपलेला आहे, दुसरा राऊंड संपलेला आहे, आणि तिसरा राऊंड 16 तारखेपासून सुरू होणार आहे, आणि यानंतर खऱ्या अर्थाने कॉलेज जे आहे ते कॉलेज सुरू होणार आहे. कॉलेज सुरू झाल्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचा भाग जो आहे टीचिंग प्रशिक्षण मधला तो आहे मायक्रो टीचिंगच्या संदर्भातला. आता मायक्रो टीचिंगच्या संदर्भातले कोणकोणते बारकावे आहेत किंवा मायक्रो टीचिंग कशाला म्हणतात या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा माझ्या याच चॅनलवर मी तयार केलेला आहे. त्यामुळे कला भारतीवर तुम्ही युट्यूबमध्ये कला भारती चॅनल सर्च करा, कला भारतीच्या चॅनलमध्ये जा, आणि त्याच्यामध्ये प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मायक्रो टीचिंग व्हिडिओ. मग मायक्रो टीचिंगच्या व्हिडिओजमध्ये ज्या ज्या बाबी त्यामध्ये असतील तुम्हाला सहज सोप्या त्या ठिकाणी जाऊ शकतात, आकलन होऊ शकतं. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मुद्दामून द्यावासा वाटतो. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण जास्तीत जास्त वेळ आणि जास्तीत जास्त मेहनत आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी घेत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करणं, शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं ही तुमची जबाबदारी आहे. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्ससह मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.